आम्ही जेवढं जेवढं सामान तळून घेतो ना मैत्रिणींनो, ते आता सगळं तळून घेतलेलं ही एवढं सामान आहे. धन भाजलेलं, जायफळ, हिंग, सुंठ, परत ना काळी विलायची, ते सगळं. आणि आता ह्यातमध्ये काय ग बाया, आणि आता ह्यातमध्ये जी ह्याचं सामान आहे का नाही बिगर भाजायचं, ते तुम्हाला दाखवते टाकल्यावरती. ह्याच मैत्रिणींनो हा टप सौद्याच्या सामानाचा काढला, ही गमीला काढलं. आता ही कसुरी मेथी ना ते टाकायची. तमालपत्र ना ही कुटतानाच टाकते मी, आता टाकली ना काय होतं लय ती हीच होत नाही, बारीक होत नाही, उडतं लय म्हणजे असं. आणि ही मिक्स करता येत नाही. तर ही सामान आपलं असलं असतं. ही नाकेश्वर आहे, तर हे नाकेश्वर मैत्रिणींनो 2100 रुपये किलो राहतं. ही दालचिनी असते ना, ही जी दालचिनी असते ना, ह्या दालचिनीच्या झाडाचा हा मोहर असतो, त्याच्यामुळे ही महाग असते. आणि त्याची ही पानं असते, ही एकाच झाडाची 3 फळं येतं. आणि ही जी ही ना रामपत्री ना, सॉरी जावेंत्री ना, ती जायफळ असतं ना मैत्रिणींनो, त्या जायफळाच्या वरचा जो हा भाग असतो ना, ही असतं 3600-3700 रुपये किलो हे. तर त्याच्या वरचा जो भाग आहे ना हा, तर तो असतो हा. ही आहे रामपत्री. हे जर सगळ्याचं म्हणजे ही गुणकारी असतं. ही महागाई म्हणून बाकीची टाकत नाही, तुम्हाला मी खरं सांगते. आता जी आहे ती रिअल सांगते. बडीशेप पण गरजेची असती. विलायची आपली कशी असते बघू शकता. 6 mm चा 7 mm चा माल वापरतो आपण. ह्यातला हलका पण मिळतो, पण मग काय उपयोग आहे ना नुसती फलकटे टाकून. एवढं माझं गणित असतं. ही बडीशेप आहे बघू शकता, गरजेची असती. ही आपली शहाजिरी कसली बघू शकता, एकदम चमक आहे त्याला. 1560 रुपये किलो असते ही शहाजिरी. तुम्ही म्हणता ना का हे कसं किलो असतं, हे पण 1650, 1700 तुमच्या घेण्यावरती. 1300 रुपये किलोपासून असतं, तुमच्या घेण्यावरती असतं. ही लवंग आहे बघू शकता, सॉरी मिरी. मिरीत पण बरेचसे प्रकार राहतात. तर हिची क्वालिटी कशी बघा. आणि विलायचीचं तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही, विलायचीचं कशी असते विलायची. आणि ही लवंग आहे का तेल. आता ही तुम्हाला मी फक्त ही का दाबवून दाखवली, तर ही ओली लवंग आहे. ह्याच्यातून तेल निघलं का नाही दाबल्यावरती, हे असं तेल निघलं पाहिजे. आपण जे खातोय ना ते कशा पद्धतीने टाकलेलं असतं किंवा काय असतं ना, हे पण खूप महत्त्वाचं असतं. आता ही 2 घमेली, एक घमेला कुटून घेतलं. आता ह्यातमध्ये कसुरी मेथी टाकायची आणि मग बाकीचं मटेरियल हे टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि कुटायला टाकायचं. हे तर एक सौद्याचं सामानाचं घमेलं ना, हे तर कुटून झालंय बघू शकता. हे असं ही 30 किलोचं सौद्याचं सामान म्हणजे मसाल्याचं, आणि ती 2 30 किलोची. म्हणजे हे असं एकंदरीत आपलं बऱ्यापैकी 96-97 किलो मसाला भरतो. जर माझ्या कुठल्या ताईसाहेबांना घ्यायचा असेल तर माझा नंबर घ्या, 9657484033. आणि हो, हे पण दाखवायचं राहिलं की तुम्हाला. अगो बाई, ह्या मसाल्यामध्ये टाकायचं राहिलं की बरं झालं माझ्या ध्यानात आलं पाहिजे. एक वस्तू जरी नसली ना तरी मसाल्याचं सगळं मोजमापच बिघडतं ग. हे खूप गरजेचं असतं. चक्री फूल व्हिडिओ काढायचा होता, त्याच्या नादात माझ्या ध्यानात नाही. दालचिनी बघू शकता कसल्या क्वालिटीची. ह्यातमध्ये पण बरेचसे प्रकार राहतात दालचिनीमध्ये बी. ही आपली अशी. चला
लक्षात आहे तिचं कशाला आणते कोण. आणि इथं आमचं चाललंय तेजपत्ता निवडायचा आत्याचा आणि माझा. ही ना असं डायरेक्ट टाकायचं नसतं, ते असं सगळं निवडून काढावं लागतं. हो का. मग ही अशी चांगली चांगली राहिलेली पानं टाकायची, नाहीतर लय खराब निघते ती. मग डायरेक्ट असं धरून टाकलं का नाही नीट केलं ना, तर मग त्यात मधली कसली पण घाण आहे ना ती मग आपल्या लेकरा बाळांच्या पोटात जाते. आणि ही जी तुम्ही म्हणसाल तर ही पानांवरनी ही एका साईडनी स्वच्छ असतं, पण एका साईडनी ही पानावरती ना हे असं घर केलेलं असतं बारक्या किड्यांनी ह्यांनी, त्यामुळे हे असं सगळं नीट करावं लागतं. दोन्ही साईडने असं स्वच्छ असलेलं पानच घ्यायचं कधी पण. हो का. हे राहिलेलं सकाळ, कारण का सकाळचं मला ना जागच येत नाही. मग जवळजवळ 100 किलो मसाल्याचा सौदा आहे ना सगळा कुठला. आता ते चाळायचं राहिलाय. ताई नाणीची गेल्याच्या पुढं चालू केलं बरोबर 5:30 वाजता नाणीने ते गेलत्या. आता 11:15 वाजले ते. त्या 5:30 वाजल्यापासून सौद्याचं सामान कुठायचं चाललंय. 5:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 10:30 वाजत 6 तास झाले. 6 तासात 100 किलोचं सौद्याचं सामान असतं ना, ती फक्त सौद्याचं सामान तेवढं ती 3 घामेलीत ना, फक्त तेवढी कुठून झालं ते. मसाल्याची पण आणि आहे 2 क्षणावर जातो. मी जो देते ना तोच हॉटेलला देते, कारण का आपण किती देतो मला ना माझं ना बिघडा जी क्वालिटी ना मस्त जी ती मला बिघडा नाही. त्यामुळे माझा 100 रुपये असतो, पण बनवून पण देते. मटेरियलमध्ये करत नाही किंवा थोडीशी म्हणून ती टाकायला सामान 2 रुपये मी जास्त घेते. पण आणि आता कसं कांदा पाय आता बाहेरनं 100 किलो आणायचं म्हणलं मसाला तर गुन्हे करायची किती वाटत, मग ते तेवढं पैसे माझं तिथं वाचलं ना, म्हणून जर 100 रुपयांनी कमी केलेलं आहे. कारण का बाहेरनं कुठं लागत नाही, बिल आलं तरी येतं पण इतकं येत नाही. असं बाहेर म्हणले लई मसाल्याला पैसे लागत होतं ना. म्हणलं काढून ठेवावं नाही, असं हाताचा खेळ असल्यासारखं वाटतं. 3 पुरीला आणि ती कुठायला गेला तर 6 तास मध्ये बघा आका येऊ कुठण्यात असतं ना, म्हणून खावा बाहेर आणि मग
खोबऱ्याची गोणी आणि तेलाचा डबा. फक्त आम्ही काय करतो, हे तेलाच्या डब्यातलं तेल आहे ना ते त्या ड्रमातने ओततो. हे आम्हाला डबा ही करता येत नाही ना, ह्यात आहे थोडं तेल. हे पण सूर्यफूलच आहे बघू शकता. पण ही गावातनं ज्यावेळेस तेल मिळत नाही ना आम्हाला, संपलेलं असतं, त्यावेळेस गावातनं मी सूर्यफूल आणते ना तेल, त्यावेळेस ती भरणीत आहे ना ते ओतलेलं असतं, मग ह्यातलं ओततो. अजून मला हळकुंड झाकायचं ते पिशवी एखादी हुडाकते कुठंतरी. सामान सगळं झाकून ठेवलेलं असतं, कशाने झाकवत. ओत आहे थोडा. तोंडाला मसाला कुठला ना, तोंडाला साबण लावून जमत नाही, फेसवॉश लावून जमत नाही, काय नाही. फक्त हातपायांचं पाणी लावायचं, मसाल्याची कपडे असतात ती काढून फेकून द्यायची आणि झोपायचं. आणि गरम एक लय होतं. अजून फॅन नाही, तुम्हाला सांगते आमच्या रूममध्ये फॅन आणायचा आहे मला. आता आणावं लागेल ह्या वर्षी, कारण का गेल्या वर्षी अख्खा उन्हाळ्याभर वरच झोपत होतं. पण असं एखाद्या दिवशी लय मसाला कुठला का नाही, मग लय अंगाची आग होती माझ्या, म्हणजे अशी मला झोपच येत नाही कसलीच. मसाला कुटत आहे, काम करत करत 2-3 दिवस ऑर्डर टाकत साड्या किती धुतल्यात तुम्हाला दाखवते राहिलेल्या. ह्या सगळ्या साड्या धुतल्या त्या इथं टाकलं तर, पण घड्या घालायचीच ध्यानात, सवडच नाही घड्या घालायला. अशाच ठेवलं ते. आता ह्यांना ना 2 दिवसांनी घालते. कोणाला सांगू आणायला? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळच्या वाजलेले आहेत 8:30 वाजून. किती मिनटं झालेत? सूर्यराजा इथं आलाय आता. 8:45 वाजत आले ते. आणि आज लईच ऊन पडलंय, डोळं दुखाय लागलं बघून बघून. होय वय भाऊ? नानी ते यायच्या आधी माझं सगळं झालं का नाही? आज झाडून सोडून निर्मळवाने सगळं केलं. आज वारं सुटत म्हणून आज आधी सकाळ सकाळ झाडलं. कारण का काय झालं, ताईला ह्यांना म्हणलं आल्यावरती हळकुंडर हिन वाळाय टाकायचं ते, तर मग ते वाळाय टाकता येत नाही ना आम्हाला झाडून काढल्याशिवाय. रात्री ना आणि 11:45 वाजेपर्यंत मी सगळं कुठलं ती सौदे सामान काढलं. तिने पण गमेली कुठून ठेवली, सगळं टाकलं, सगळं सौदे सामान काढलं. ते राहिलेलं 2 घमेल्यातलं, आणि तिने घमेली कुठली म्हणलं आल्यावर हे करताना. तेलाचा डबा आणला. हो काय, अजून उजेडात धावते तुम्हाला. खोबऱ्याची गुणी आणली, खोबरं नाही आम्हाला म्हणून. आज लाडू करायचं ते तर ड्रायफ्रूटचं. काय हा, इकडलं सगळं झाडून काढलं. कारण का परत आज अजून एक गुणी खोबरं आहे ना, इथं भाजायचं आहे आम्हाला. काल पण इथंच भाजलेलं. आता हे सगळं झाडून काढलंय का नाही मैत्रिणीनं. थोड्या वेळाने ना गच्च भरतं फुलांनी. पालाच तेवढा आहे तर काय करायचं. हे कलरवाल्यांकडून आहे ना, हे झालंय पेंटरवाल्यांकडून कलर देताना इथं कलर सांडलेला. दादांचं काय चाललंय काय माहिती. अयो चला आता लागते कामाला पुढच्या. स्वयंपाक करते, आंघोळ करून पाणी सोडलं होतं, आधी झाडून काढलं सकाळ सकाळ, आणि मग पुढच्या कामाला. प्रतीक्षा जायची कॉलेजला, आजच्या दिवस कॉलेज आहे तिचं. मग आता उद्या दिवाळीचा बाजार आणायचा, आणि उद्यापासून मग दिवाळी चालू करायची. 2 दिवस करायची दिवाळी. पोरांची आजच्या दिवस शाळा आहे, दीदीची बी गणेशची बी. कुरिअर बी आज गुरुवार आहे ना, गुरुवार शुक्रवार आणि शनिवार 3 दिवस कुरिअर चालू आहे माझ्या मैत्रिणींना. परत बंद आहे 2-3 दिवस. तर ज्यांना कोणाला ऑर्डरी टाकायच्या त्यांनी घ्या टाकून. आता परत 100 किलो मसालाचं कालच्या धरणं चाललाय करायचं. आज होईल नाही अर्धा झाला तर उद्या होईल. एका दिवसात एवढा होत नाही, किती जरी पळालं तरी. कारण का त्याला उगिनी करावं लागतं ना सगळं, त्यामुळं बाकीची पण कामं असतात ना. आता ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहेत, आज शेंगदाण्याचं लाडू करायचे आहेत, हळद करायची,
अर्धीक्षी गोणी तरी हळद करावी लागेल. आता ते हळकुंड आणली, परवा दिवशी आणले. 2-3 दिवस तर हळकुंडच नव्हती. ऑर्डर टाकलेली 4-5 दिवस झालं पण हळकुंडच नव्हती त्यांच्याकडे. कारण का आपलं गोकुळचं हळकुंड आहे ना, ते महाग असतं. 280 रुपये किलो असतं. मला जागेवर बसतं 8,300 रुपयाला 30 किलोचा कट्टा बसतो. त्यातली हलकी बी असते ती की 100वाली, 150वाली, 200वाली, 250वाली. पण त्याला कसं होतं, त्या हळदीला एवढी खराब होते ती हळद लगेच. म्हणजे इरी गेलेली हळकुंड असतात कराय असं 2-3 महिने हळकुंड राहिले तरी बघा काय काय हलके हळकुंड असतात त्याला भुंग लागायला लागलेलं असतं. म्हणजे आतनं अंडी घातलेली असते ती भुंग्यांनी. मग ती बुळं पडायला लागली की मग त्यांचं ती इरी जाण्यापेक्षा मग त्यांना वाटतं 2 रुपये आलं तरी मग ती तसलं विकते ते. मग ती हळद जरी केली तर ती लगेच खराब होती. आणि ही हळकुंड आहेत ना, हेवी असते तिथं टप केलेला माल असतो. त्यामुळं मग हे हळकुंड जास्त दिवस टिकते ते, खायला पण चांगले असते ते. शेवटी ग्राइंड केल्यावर त्याला एकदम असं मस्त कलर वगैरे येतो. चला सांडकं पण आता हाय तर तेवढं जेवढं टाकून राहिलेलं ते तेवढं हायत. आता बघू काय काय ताईसाहेबांनी घेतलं ती बघितल्या म्हणले अक्का भाजी केलेली बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं. काय होतंय? माझा नंबर घ्या 9657484033. झाला आता सकाळचं. आता स्वयंपाक करते पटकीन. बारामतीतल्या काय ऑर्डर आहेत ताईसाहेबांच्या ह्यांच्या त्यांच्या देते, पुढच्या कामाला लागते. ताई आले ताईला मला आतलं करू नानींचं आता तोपर्यंत घेतलं होईल सगळं.